प्लीज परत ये ना, प्लीज. I'm sorry, Ambika. I'm sorry. वेदाचा गैरसमज झालाय. तिला वाटतंय की माझ्यावर रागावून तू इथे आलीस आणि हे झालं. ती माझ्याशी बोलत नाही, माझ्याकडे बघत नाही. तिला कसं सांगू मी? तिला कसं सांगू? I need you. हां हॅलो डॉक्टर, मला बोलायचं आहे पेशंटशी. हे मॅडम बोलतोय. मूर्ख माणसा, ती वेदा वाचली कशी? मॅडम, तुम्ही सांगितल्यासारखं आम्ही करत होतो. मी स्पीड वाढवली आणि तिला उडवणार तितक्यात धूर आला. धुरातून ए काय बोल ना. अरे बोल बोल, मी तुला काहीतरी विचारते. तुला त्या कार्टीला चिरडायला सांगितलेलं ना, मग ती वाचली कशी? बोल, काहीतरी बोल. हॅलो, ए हॅलो. He's no more. किती स्वार्थी आहेस तू माया. तुझ्या प्रेमासाठी माझ्या मुलीचा जीव घेतीयस. la 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 la. तुमच्या मायाचा प्लॅन फसला म्हणे. हो ना, हसतोस काय? वेदाला मारायला अपघात केला, ड्रायव्हरच मेला. फक्त ड्रायव्हर नाही, तो दुसरा माणूस पण मेलाय. असं आहे ना माया, एवढीशी फांदी ती तोडून टाकायची. आता तू झाड समजून तोडायला गेलीस तर कुऱ्हाड कधीतरी तुझ्याच पायावर लागणार आहे. कसं आहे अजित, उद्याला जेव्हा माझं अथर्वशी लग्न होईल ना, त्यानंतर अंबिकाच्या सगळ्या गोष्टी आणि जबाबदाऱ्या या माझ्या अंडर असतील, इन्क्लुडिंग द ऑफिस. कळलं? त्यामुळे वेदाला माझ्या आयुष्यातून मी कसं इरेज करायचं हा माझा कन्सर्न आहे, तुझा नाही. नको तिकडे नाक खुपसू नकोस.
माइंड युअर ओन बिझनेस. बिझनेस काहीही झालं तरी बिझनेस माझाच असणार आहे. बाय हुक और बाय क्रुक. We'll see about that. अजित, तुम्ही सगळे जण माझ्या वेदाच्या जीवावर उठले. काय चूक आहे तिची? लहान आहे ती. मी किती विश्वास ठेवला होता तुम्हा सगळ्यांवर. नर्मदा, तुम्ही माया माया मला तुझा त्रास कळतोय. वेदा वाचली म्हणून त्रास होतोय ना तुला? नाही हो. काय नर्मदा, तू काळजी करू नकोस. आपली माया ना खूप हुशार आहे. आज ना उद्या ती वेदाचा काटा काढेलच. मॅडम टेन्शन घेऊ नका, उद्या पोरीला खपवतो. शट युअर माउथ. एक गोष्ट आधीच सांगून ठेवत्या, वेदाच्या अंगाला हात लावायचा नाही. शेटाप तर शेटाप, तिला टच पण नाही करणार तुम्ही म्हणाल तसं. आणि ही वॉर्निंग सगळ्यांसाठी आहे. सगळ्यांसाठी. तिला काय झालं अचानक? अरे युजलेस आहे ती मुलगी. तिचा एकही प्लॅन सक्सेसफुल होणार नाहीये. अजित, तू जरा शांत राहा आणि प्लीज मायाचं जरा ऐक. तिच्या नादी लागू नकोस. आता आपल्याला तिची खूप गरज आहे, कळतंय तुला? तुम्हाला असेल तिची गरज, मला नाहीये. अरे मॅडम, आता फसला असेल मॅडमचा प्लॅन, पण पुन्हा नाही फसणार. आता मी ठरवलंय. ए बाबा, अरे काय ठरवलंयस? लवकरात लवकर मॅडमला सरप्राईज देणार. मी वेदाला मारणार. हल्ली 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 हल्ली. अरे थांब थांब थांब. नाही नाही नाही. अरे हल्ली यार. नाही नाही. ए हल्ली हल्ली. नाही 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 नाही. एक डाव एक डाव एक डाव. अगं बस गा, बस बस. काकी, मी ते श्रद्धा सोबत खेळत मी करते काम. अगं अगं बस बस. मी करते काम, काही काळजी करू नकोस तू. आता ना ह्याच्यावर छान तुपाची धार सोडते. मला नको तू. ठेव ठेव खाली, ठेव खाली. हा मोदक तुझ्यासाठी नाहीये, हा माझ्या मीरासाठी. अगं हा माझ्या मीरासाठी आहे. हा घे. अगं घे 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 ग, घे खा. आणि हा, हे तूप ना इथेच ठेवून जाते. हवं तेवढं तूप घाल. का सगळं संपून टाक सगळं. अगं संपव हा सगळा. हा ताई, ही बाई असं पण वागू शकते? नाही अश्रद्धा, बाई म्हणजे काय? बाई आई आहे ना ती तुझी. आईबद्दल असं बोलायचं नाही. हो सॉरी ताई, पण मला हिच्यावर विश्वासच नाहीये. श्रद्धा, तू खूप नशीबवान आहेस की तुला आई आहे. तुझी आई खूप चांगली आहे ग. आईवर ना नेहमी विश्वास ठेव आणि तिचा नेहमी आदर करायचा, कळलं? देवी आई पण आपली आईच आहे ना. मग तू तिच्यावर विश्वास का नाही ठेवत? देवी आईने माझ्याकडून जे हिरावून घेतलंय ना, त्याची किंमत तुला नाही कळणार श्रद्धा.
खा. ती आली अंबिकाने लावलेलं झाड नव्याने पालवी फुटली त्याला. शुभशकुनच म्हणायचं. अजून ताप उतरला नाही यायचा. माझ्या सगळं लक्षात आहे ग. वेदा, अरे तिने काही खाल्लं नाहीये ना. निदान दूध तरी प्यायला हवं ना. हा, म्हणजे औषधं घ्यायचीत ना, तर त्याच्या आधी काहीतरी खायला हवं. आपण त्याला थोडा वेळ झोपू द्या प्लीज. हो, झोपू दे ना. तू जा, मी आहे इथे. आम्ही आहोत इथे. हा, आम्ही दोघेही बसतो. नाही अथर्व, अथर्व नका जाऊ. अथर्व, अगं तुझा ताट कायमचा जावा म्हणून तर तुला खाली घेऊन चालले ना. बघताय काय तिच्याकडे? कामाला लागा लवकर. हो हो. घेऊन जा, घेऊन जा. वेदाची बावली हे का घेऊन आलेत? आणि इथे का ठेवली आहे ती? हे चालू असेल यांच्या डोक्यात. चल हरी, निघूया. कोण आहे? आजी, अहो केळीचं साल होतं रस्त्यावर, भडला असतात तुम्ही. बघ बाई,
देवीने माझ्या डोळ्यातला प्रकाश तर काढूनच घेतलाय, पण ज्यांना दिसतं ती सुद्धा रस्त्यावरती असं केळीचं साल कसं टाकतात ग? जाऊ दे आजी, आता लोकांना काय सांगणार. आजी तुम्ही आमच्या गावातल्या नाहीत, कोणाकडे आलात का? हो ग, मी या गावातली नाहीये. खूप खूप लांबून आले ग बाळा मी. इथे कोणी मला मदत करतं का बघते, नाही म्हणजे शोधते. मी आहे ना, मला सांगा, मी करते तुमची मदत. खरंच? हो. काय नाव तुझं? मीरा. मीरा. बाळा, या गावात देवीचं देऊळ आहे, मला नेशील त्या देवळात? वेदा, वेदा, उठतेस का? ए वेदा, वेदा. उठली उठली उठली. चला आपण खाली जाऊया. हा, थोडंसं खाऊया, थोडं दूध पिऊया. चला उठा. शाणं ग ते माझं बाळ. अरे बापरे, नर्मदा ते राई प्लीज. चला खाली जाऊया आपण. चला. वेदा, मला ना देवीच्या पायाला हात लावून तिचा आशीर्वाद घ्यायचा. बाळा, मला गाभाऱ्यात घेऊन चलशील ना? आजी मी गाभाऱ्याच्या दारापर्यंत सोडते, मग तुम्ही जा ना. अगं असं कसं, नवीन जागा आहे, तर पडेल ना मी. मला गाभाऱ्यात घेऊन चल. आजी हळू. बघ बघ, उंच वाटाय. हा, चल चल आपण खाली जाऊया. हा, भूक लागली असेल ना तुला, छानपैकी ज्यूस करायला सांगते ना मी मदन काकांना. चल. अगो बाई, ती बघ, इथे आहे तुझी बावली. पण इथे कोण आणले तुझी बावली? त्या बड्याने आणून ठेवली असेल. चल आपण इथे बसू. ये, तू इथे खेळत बस. हा, मी तोपर्यंत तुझ्यासाठी ज्यूस आणते. मदन, ज्यूस कर रे जरा वेदासाठी. नाही. काय करू मी? आई, आई. हो ग बाई. मीरा, हा बाळा, तुझ्यामुळे आज मला देवीचा आशीर्वाद मिळणार हो. किती दिवस या दिवसाची मी वाट बघत होते. आज तो दिवस आला. आज मला दर्शन होणार. आजी, आता दर्शन घेता येणार नाही. का? देवी आईचं संध्या भोजन चालू आहे, त्यामुळे दर्शन घेता येणार नाही. ती रोजच जेवते, त्यात काय विशेष? आजी खूप लांबून आल्यात आणि त्या रोज येणार नाहीयेत, त्यामुळे त्यांना दर्शन मिळायलाच हवं. संध्या भोजन झाल्याशिवाय दर्शन घेता येणार नाही. मीरा, आज देवीचं दर्शन होणार नाही का? नीच माणसात चुकले मी यांच्यावर विश्वास ठेवून. वेदा, उठला बाळा, ही लोक तुझ्या जीवावर उठले आहेत. ऐक ना आईच, उठ ना
जा तिथून. लेकराला मदत कर आई, लेकराला मदत कर. गेली सगळी मदत वाया. नाही नाही, अशी कशी मदत वाया जाईल? मीरा आहे ना इथे. मीरा, मी काय करणार? अगं असं काय करतेस? तू या गावातली आहेस ना, मग तूच देवीचं वर्णन कर ना. माझ्यासाठी डोळे होतो. हं, वर्णन कर देवीचं. मीरा, तू कसं वर्णन करशील? देवीला पाहिलंच नाहीयेस तू कधी. आजी, मी काय म्हणते, त्यापेक्षा तुम्ही प्रसाद घेऊन जा ना. असं कसं ग? प्रसादाने मीरा तोंडाला चव येईल, पण मनाचं काय? तू वर्णन कर. डोळे हो ना माझ्यासाठी. मला वाटतं मला असंच मरण येणार ग बाई, देवीचं दर्शन न होता. येते मी. पाषाणात असलेले हे अद्भुत चरण, पापमुक्त करून स्वर्गाकडे नेणारे दारच जणू. देवी उभी ठाकली जशी, या विश्वाला जन्म देणारा ब्रह्माच जणू. डाव्या हातामध्ये प्रसाद असा, जीवांचं पालन पोषण करणारा विष्णू जणू. उजवा हात सदा आशीर्वादासाठी उभा, सृष्टीला जोजवणारा महादेवच जणू. राक्षसांना बघून आग ओकणारे डोळे, ज्वालामुखीच्या गर्भातली माणकच जणू. भाळे मळवळ अन मधोमध होऊन नवग्रहांच्या मध्यभागी असलेला सूर्यच जणू. देवीच्या डोक्यावर सोन्याचा मुकुट, हिमालयाच्या माथ्यावर कैलास जणू. अशी ही देवी महागौरी भक्तांच्या आकेला धावून येते. Get